अमोल कुणे हल्ला प्रकरणामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया देत असताना फडणवीसांवरती हल्लाबोल केलाय। दिवसाढवळ्या मराठ्यांच्या मुलावरती हल्ले होत असतात तर याला निषेध हा शब्द सुद्धा कमी पडतोय असं म्हणत गृहमंत्र्यांनीच हा हल्ला घडून आणल्याचा संशय सुद्धा त्यांनी व्यक्त केलाय। आता गृहमंत्र्याचं राज्य दिवसाढवळ्या जर आमच्या मराठ्यांच्या पोरांवरती हल्ले होणार असतील तर त्याला जाहीर शब्द सुद्धा कमी पडणार आहे, जाहीर निषेधाचा। गृहमंत्र्यांना वेळ आहे गोरगरीब मराठ्यांवरती गुन्हे दाखल करण्याचा। कुठं बैठका घेतल्या तिथं सप्त्यामध्ये डीजे वाजले तिथं गुन्हे दाखल करायला वेळ, तिथं आवश्यकताच नाहीये तर गृहमंत्र्यांना वेळ आहे। परंतु आता बघतोय आम्ही सुद्धा जाणण्याचे SP साहेबांना आता वेळ आहे की नाही, गोरगरिबांच्या पोरांवरती गुन्हे दाखल करायला त्यांच्याकडे वेळ आहे गृहमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे। कारण SP नाही दोष देऊन उपयोग नाही, गृहमंत्री सांगतात ते करते। आता बघूया त्या गरीब लेकराच्या वरती हल्ला झालाय, जीव घेणा हल्ला त्याच्यावरती झाला, गरीबाचे लेकर, त्याला संरक्षणाची गरज आहे। आता गृहमंत्री खरंच आता ते आरोपी पकडायला लावतात का, मराठ्यांच्या पोराला न्याय देतात का तेच घडून आणायला लावतात, हे सुद्धा आम्हाला आता शंका येऊ शकते। त्यांनी जर आरोपींना नाही पकडलं किंवा त्या पोरांना आमच्या अमोल खुनेंना नाही संरक्षण दिलं तर, कारण त्याच्यावरती इतका भ्याड हल्ला झाला रात्री। गृहमंत्री आता मराठ्यांचं ऐकणार नाहीत, त्यांना गोरगरीब मराठ्यांची गरज राहिली नाही, ते मराठ्यांच्या विरोधामध्ये पदाचा गैरवापर करत आहेत असं म्हणत फडणवीस साहेबांच्या राज्यामध्ये आम्हाला न्याय मिळेल असं आता शंका वाटल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी मत व्यक्त केलंय। नाही ऐकायचे ते गृहमंत्री आमचं मराठ्यांचं नाही ऐका, त्यांना गोरगरिबांची नाही मराठ्यांची गरज राहिली ना। आता शेवटी मराठ्यांनी त्यांना त्या पदावर बसवलंय, पण त्या पदाचा गैरवापर ते मराठ्यांच्या विरोधात करायला लागले। आमच्या लेकरांवरती दिवसाढवळे हल्ले व्हायला लागले, अमोल कुनेंवरती विनाकारण हल्ला केला गेला, त्याला संरक्षणाची गरज आहे, ते आरोपी पकडण्याची गरज आहे। बघतोय आता गृहमंत्री आम्हाला न्याय देतात, पण आम्हाला वाटतंय फडणवीस साहेबांच्या राज्यात आम्हाला न्याय मिळेल का नाही मिळेल आम्हाला शंका आहे। कारण आमच्यावरती खोटे गुन्हे दाखल करणं फडणवीस साहेबांमुळेच चालू आहे।